पायी दिंडी आणि मुखात विठ्ठल नाम, पंढरीच्या राया तुला आमचा प्रणाम. खरंच खूप सुंदर वाटतं दिंडीचं हे वातावरण. आणि आमची दिंडी निघाली होती परभणीपासून जवळच ब्राह्मणगाव येथे. तिथं एकमुखी दत्ताचं मंदिर आहे. आम्ही तिथपर्यंत ही पायी दिंडी आमची जाणार होती. तर दिंडीचं म्हणजे सगळं सांभाळलं होतं आमच्या मॅडम, योगाच्या मॅडम, मोगरकर मॅडम यांनी. आणि त्यांनी सुंदर असं दिंडीचं आयोजन केलेलं होतं आणि आम्हाला सहभागाचा लाभ या दिंडीमध्ये मिळाला. तर खूप छान वाटलं. तर दिंडी म्हणजे काय की यात सगळे जाती धर्माचे सगळे लोक एकत्र असतात. कुठलाही भेदभाव यामध्ये नसतो, गरीब श्रीमंत. आणि अशा पद्धतीने सगळेजण आपल्या दिंडीला जात असतात. सगळं घरचं टेन्शन, तणाव विसरून दिंडीमध्ये सगळे सहभागी होत असतात. तर दिंडीमध्ये काय असतं की पुढं झेंडेकरी असतात, मागे टाळकरी असतात, विणेकरी असतात. आणि त्यामागे तुळशी वृंदावन आणि एक कलश घेऊन चालणाऱ्या महिला भक्त असतात. आणि तोंडात फक्त विठुरायाचं नाव असतं, अभंग असतात. हे सगळं या पद्धतीने दिंडी जात असते. सुंदर असं वातावरण वाटत होतं. सकाळी सकाळी आम्ही दिंडीला निघालेलो होतो. आणि दिंडी कधी असते की आपलं जो विठुराया आहे याची आषाढी आणि कार्तिकी या 2 एकादशीच्या वेळेस टाळ आणि मृदुंगाच्या गजरात दिंडी निघत असते. एक गट समूह निघत असतो भक्तांचा. मग त्यात महिला पुरुष सगळे असतात. तर अशा पद्धतीने दिंडी आमची निघाली होती. आणि आम्ही सकाळी सकाळी लवकर आवरून ह्या दिंडीसाठी गेलेलो होतो. आणि सगळ्या ह्या मैत्रिणी दिंडीचं खूप छान आनंद घेत होते. तर आणि कसं असतं की जेव्हा आपण दिंडीला जातो ना, तर आपल्या मनात फक्त ईश्वराची एकच ओढ असते, आपल्या दर्शनाची ओढ असते. अशा पद्धतीने आम्ही दिंडीला जात होतो. आणि बऱ्याच ठिकाणी जे काही भाविक भक्त दिंडीला जात असतात तर त्यांची सेवा पण केली जाते. ही माझी मैत्रीण सुनीता. आणि आम्ही कसं सोबत असल्यावर पायी चालायलाही छान वाटतं. आपली म्हणजे जे सोबत एनर्जी येते आपल्यासोबत सोबत पायी जात असताना. तर अशा पद्धतीने आम्ही ठरवून जात होतो. आणि छान असं हिरवळ दिसत होती, आजूबाजूचे शेत दिसत होते. आणि हे सगळं पाहत पाहत आम्ही दिंडीमध्ये सहभागी झालो होतो आणि दिंडीला जात होतो. दिंडीला जाताना कसं असतं की जे लोक असतात वाटेमध्ये, आता ही दिंडी आमची जवळच होती 10-12 किलोमीटर. पण जेव्हा लांब असते ना, तेव्हा अनेक लोक ह्या दिंडीची भक्तांची सेवासुद्धा करण्याचा त्यांना लाभ घ्यावा असा वाटतो. त्यामुळे आपुलकी वाढते. तर अशाच पद्धतीने इथं हे सात्विक जे हॉटेल आहे यांनी आम्हाला चहा पाण्याची सोय इथं केलेली होती. आणि मी इथं थांबलो. खूप सुंदर असं वातावरण होतं, भक्तिमय वातावरण होतं. सगळ्यांमध्ये उत्साह होता. सकाळी सकाळी सगळ्या घरचे कामावरून निघालेले होत्या. 6:30 वाजता आम्ही घरातून निघालेलो होतो. आणि या दादांनी इथल्या सगळ्यांना चहा पाण्याची सोय इथं केलेली होती. थंडगार पाण्याचे जार ठेवलेले होते. आणि त्यानंतर चहा पाण्याची सोय केलेली होती. सुंदर असं मस्त असं चहा घेऊन गरम गरम आम्ही निघालो. आणि एकदम मंदिराच्या जवळ आलो, जिथं म्हणजे दिंडीचा समारोप होणार होता. आणि मंदिराच्या समोरच हे सुंदर शेत आहे. आणि हे शेतकऱ्याचं आपलं आपलं काम सुरू होतं. कारण कामाशिवाय तर म्हणजे पर्याय नाही. तर अशा दोन्ही बाजूनी सुंदर अशा रांगोळ्या ह्या मंदिराच्या समोर आमच्या स्वागतासाठी काढलेल्या होत्या. खूप छान वाटलं. आणि सगळं वातावरण खूप छान झालं होतं, प्रसन्न झालं होतं. यानंतर मी ही मंदिराच्या समोर अशी सुंदर रांगोळी काढलेली होती. त्यानंतर जे विणेकरी काका होते त्यांचे पाय धुवून यांनी पूजा केली. आणि त्यानंतर ज्यांच्याकडे कलश आणि तुळशी वृंदावन होतं त्यांचे पाय धुवून पूजा केली. आणि एकमुखी दत्ताचं आम्ही दर्शन घेतलं. आणि खूप छान वाटलं. तिथे एक छान प्रसन्न अशी आरती झाली सगळ्यांची. आणि छान असं शांत असं मंदिर आहे. आणि एका गजरात आम्ही तिथं म्हणजे विठुरायाचं नाव घेत घेत चालत होतो. आणि मला आज खूप छान वाटलं की आजचा दिवस म्हणजे मोठी एकादशी. आणि माझ्या तोंडून काहीतरी नामगजर होतो आहे. आणि माझ्या मागे सगळेजणी म्हणत आहेत. म्हणजे एवढं सगळ्यांसोबत म्हणणं खूप छान वाटलं. एवढा मोठा गजर हरिनामाचा तिथं होत होता. आणि छान अशा वातावरणात आम्ही तिथं मंदिरात पोहोचलो. मंदिराला अगोदर प्रदक्षिणा घातली आणि नंतर आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात छान अशी आरतीचं आयोजन केलेलं होतं त्यांनी. तिथं सगळी तयारी अगोदरच केलेली होती. मॅडमनी खूप कष्ट यासाठी घेतलेले होते. आणि मंदिरात आरतीचे आयोजन केलं होतं. हे समोर फक्त सारवलेली जागा इथं ठेवलेली होती, एवढ्या भागात चौकोन. आणि बाकी फरशी होती. तर खूप छान असं केलेलं होतं वातावरण. आणि तिथं छोटी मुलगी पण मस्त अशी त्या आरतीमध्ये तल्लीन झाली. आणि छोट्या छोट्या मुलांनाही खूप उत्साह येतो. जेव्हा काही असं असतं ना, तेव्हा खूप उत्साह येतो मुलांनाही. आणि हेच तर आपल्याला करायचं की आपली जी संस्कृती आहे ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळं अशा कार्यक्रमांचं आयोजन आपण करायला पाहिजे. आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आपण
शिकवायला पाहिजेत की दिंडी म्हणजे काय, वारी म्हणजे काय. आता स्कूल कुठलीही असो, जसं म्हणलं तिथंसुद्धा ह्या गोष्टी मुलांना शिकवल्या पाहिजेत. आणि बऱ्याच ठिकाणी होतं असं की इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा या गोष्टी शिकवतात. आपली संस्कृती जपणं हे आपलंच काम आहे. हळूहळू काय होईल, जर आपण अशी आपली संस्कृती नाही जपली तर मुलांनाही या गोष्टींचा विसर पडेल. त्यामुळे आपली संस्कृती आपणच जपायची असते. तर तुम्हाला आमची दिंडी कशी वाटली नक्की सांगा. आणि जर तुम्हाला जाता आलं तर तुम्हीसुद्धा अशा दिंडीमध्ये नक्की सहभागी व्हा. तर भेटूया पुढे. बाय.